नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. सूर्य डोंगर कपारीखाली जाताच बेरडवाडीवर अंधार पसरू लागला. प्रत्येक घरातून बाहेर पडणाऱ्या धुराने बेरडवाडी आच्छादली होती. जंगलात चरायला गेलेली ढोरे घरात घुसू लागली होती. ढोरांच्या पाठोपाठ परतलेल्या मुलांनी आपल्या गोंगाटाने गाव डोक्यावर घेतले होते. थोरल्या माणसांच्या आवाजाची त्यात भर पडली होती. बायकांचा कलकलाट सुरू झाला होता. दिवसभर घरात पडून राहिलेली म्हातारी माणसे घराबाहेर पडून गल्लीत शेकोट्या पेटवीत होती. तेग्याच्या घराच्या वरच्या बाजूला अशीच एक शेकोटी धगधगत होती. 5-6 जण त्या शेकोटी भोवती गप्पा मारीत होते, हसत होते, खिदळत होते. त्यांच्या चिलमींचा धूर शेकोटीच्या धुरात मिसळत होता. त्या म्हाताऱ्यांच्या गप्पा ऐकत ईश्वरा रमला होता. त्यांच्या आठवणी रंगत होत्या. त्याचवेळी लगमा तेथे गडबडीने आली. तिचा चेहरा चिंताग्रस्त बनला होता. ती शेकोटीजवळ येताच काळू म्हणाला, "का ग, काय झालं? सिद्धा अजून आला नाही." "म्हणजे?" ईश्वरा कावरा बावरा होऊन म्हणाला. "सकाळी गुरामागं जो गेलाय तो अजून आलाच नाही. गुरं परत आली तरी बी त्याचा पत्त्या नाही म्हातान." "एवढंसं पोर?" ईश्वरा म्हणाला. "आणि त्याला कशाला धाडलंस गुरामागं?" "त्याच्या वारगीची पोरं जातात का नाही? आणि काय आजच गेले पोरग का काय?" लगमा म्हणाली. "अगं, असल हातच कुठं तरी हुंदडत. जातोय कुठं?" काळू म्हणाला. "जरा नीट बघ, जा." लगमा आली तशी माघारी वळली. सगळीकडे तिने चौकशी केली, पण सिद्धाचा पत्ता तिला लागला नाही. गुरापाठीमागे गेलेल्या साऱ्या मुलांना तिने विचारले, पण येताना त्याला कोणी पाहिले नव्हते. एका पोराने सांगितले, "सांच्या पारापासनं तो आमच्यात नव्हताच." लगमा तशीच फिरली आणि शेकोटीजवळ येऊन सिद्ध्याचा कुठे पत्ता नसल्याचे सांगितले. जरा कुजबूज झाली. त्याचवेळी काळू म्हणाला, "आता बसून भागायचं नाही. रानात वाघरू लागले. नसती काळजी करून ठेवली पोरानं. चला उठा." ईश्वराच्या छातीत धडधडू लागले. तो गडबडीनं उठला. बघता बघता त्याच्याजवळ 7-8 बेरड जमा झाली. एक लाटणं, 5-7 पलोते घेऊन सारे गावाबाहेर पडले. पोरे ज्या दिशेला चरायला गेली होती त्या बाजूला सारे घुसले. जंगलातल्या थंडीने साऱ्यांची अंगे शहारत होती. एकमेकांशी बोलताना दात वाजत होते. त्यांच्या हालचालीची चाहूल लागून एखादे घुबड वाघूळ फडफडत जात होते. रातकिड्यांनी अखंड साथ धरला होता. अधूनमधून कोणीतरी टाकलेली "सिद्धा, ओ सिद्धा" ही हाक त्या भयानक शांततेचा भेद करून घुमत होती. त्या जंगलावर पसरत चालली होती. जंगलाच्या टापूवर येऊन देखील सिद्धाचा पत्ता नव्हता. ईश्वराच्या जीवात जीव नव्हता. साऱ्यांची मने भीतीने चरकली होती. पुढे कोणीकडे जायचे ह्या विचाराने सर्वजण तेथे घुटमळले. एकाने टापूवर उभे राहून परत हाक दिली, "सिद्धा, ओ सिद्धा." दुसऱ्या हाकेला कुठून तरी अस्पष्ट आवाज आला, "हकडं हाय, हकडं." काहींना ते शब्द ऐकू आले नाहीत, पण साऱ्यांना धीर आला. ईश्वराची दुगदुग थोडी कमी झाली. 5-6 हाका मारून आवाजाचा मागोवा घेऊन सारेजण गडबडीने निघाले. डोंगर उतरू लागले. हाका मारीत उत्तर घेत ते जेव्हा सिद्धाजवळ पोहोचले तेव्हा सिद्धा अंग आखडून घेऊन एका दगडावर बसला होता. त्याच्या डोळ्यावर झोप दिसत होती. "का र, काय झालं?" काळूने विचारले. "माझा पाडा दुपारपासनं चुकलाय. ते हुडकत होतो. लई हिंडलो, पण त्याचा पत्त्या लागला नाही. तळीच्या झाडाखाली वाईस टिकलो, ततच नीज आली. जागा झालो तवा वाट बी गावना. मग बसलो हातच." "तुतले का?" काळू हसत म्हणाला. "बेरडाचा पोर तू आणि रानात वाट चुकला? काय र, वागरू बिगरू आलं असतं म्हणजे?" "मग काय, खातंय काय?" "तेचं भ्या पड्याला, मला नव्हं." सिद्धा म्हणाला. "शाब्बास र बा, वागा." काळूने त्याला जवळ घेत म्हटले. ईश्वराने त्याच्याकडे एकवार हसून पाहिले. साऱ्यांनी चिलमी पेटवल्या. थोडा वेळ गेला असेल नसेल तोच एकजण म्हणाला, "चला जाऊया गावात. ह्याच्या आईचा जीव निम्मा झाला असल. एकलंच पोर." "वय वय" म्हणत सारे उठले. सिद्धाने ईश्वराच्या बोटाला धरले आणि सारेजण चालू लागले. गप्पा गोष्टी करीत, हसत, खिदळत ते जंगल तुडवीत होते. गावठाणावरच लगमा बसली होती. जसजसा माणसांचा आवाज जवळजवळ येऊ लागला तसतसा तिचा जीव खालीवर होऊ लागला. पलोत्याच्या उजेडात जेव्हा तिने सिद्धाला पाहिले तेव्हा तिला धीर धरवला नाही.
ती पळत सुटली आणि तिने सिद्धाला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. दुसऱ्या दिवशी सिद्धा आपली जनावरे घेऊन इतर मुलांबरोबर जंगलात गेला. सोबतच्या मुलांबरोबर त्याचे मन रमत नव्हते. एक दोन सोबती घेऊन तो पाड्याला हाका मारीत हिंडत होता. आजूबाजूचा टप्पा त्याने पालथा घातला, पण त्याला पाडा मिळाला नाही. बरोबरीची पोरे अगदी थकली होती. सूर्य माथ्यावर यायच्या सुमारास मात्र पोरांनी परतण्याचा हट्ट घेतला. डोंगराची चढण चढून येईपर्यंत ती अगदी पेंगळून गेली होती. धापा टाकीत, घाम टिपीत ती शेवटी इतर मुलांमध्ये येऊन मिसळली. सिद्धा आपल्या अंगीने घाम पुसत होता. त्याचवेळी एका पोराने त्याला म्हटलं, "काय रे सिद्धा, गावला का पाडा?" त्या पोराच्या तोंडावर मिस्किलपणा दिसत होता. त्याच्या विचारण्यात थट्टेचा सूर होता. सिद्धा खाली मान घालून म्हणला, "आल्या बिगार राहायचं नाही माझा पाडा." ते उत्तर ऐकताच आत्तापर्यंत दाबून ठेवलेले हसे साऱ्या पोरांच्या तोंडून बाहेर पडले. सिद्धा पुरता गोंधळला, संतापला. त्याचे आव्हान स्वीकारून तो म्हणाला, "बघशील येतोच का नाही सांच्यात." तितक्यात चिडीने एका मर्तूकडे पोरगे म्हणाले, "तर येतोय, वाट बघ त्याची. सिद्धा, तुझा पाडा मारला वाघानं. जा घरला अन बघ जा. आता हे चालू मी गावाकडनं. तुम्ही रानात आलंस आणि गावाच्या वर सापडला तुझा पाडा. त्याला सोलून त्याचं कातडं बी." "खोटं खोटं" म्हणत सिद्धा त्या पोरांच्या अंगावर धावला. दोघंही एकमेकाच्या अंगाला भिडले, जमिनीवर आदळले. सिद्धा त्वेषाने त्या पोराला बडवीत होता. ते पोर अचानक हल्ल्यामुळे सुरुवातीला भेदरले, पण थोड्याच वेळात तेही आपला बचाव निकराने करू लागले. सिद्धाने त्या पोराचे केस धरले आणि रागाने त्याचे डोके जमिनीवर आपटले. त्याबरोबर ते पोर मेलो मेलो म्हणून किंचाळले. सिद्धा त्याच्या छातीवर उठला आणि जोराने "मर" म्हणून बाजूला सरला. ते पोरही रडत उभे राहिले. आपल्या नाकातला शेंबूड ओढीत रडत ते पोर बोलत होते, "आता चला घरला, म्हणजे सांगतो तुझ्या आईला. म्या काय खोटं सांगितलं तुला?" मग त्या पोराचा संताप एकदम उफाळला. ते तरारा सिद्धा पुढे आले आणि किंचाळले, "जा, बघ जा तुझ्या डोळ्यांनी. वाघानं नरडच फोडलं तुझ्या पाड्याचं. मला का मारलंस? बोल की." सिद्धा त्याला उत्तर द्यायला थांबलाच नाही. आपली जनावरे बघायला सांगून तो तसाच पळत सुटला. गावात शिरून तो जेव्हा घरासमोर पोहोचला तेव्हा त्याचे पाय तिथेच थिजले. घरासमोरच पाड्याचे कातडे वाळत घातले होते. ते पाहताच आतापर्यंत आवरून धरलेले अश्रू सिद्धाच्या डोळ्यातून बाहेर पडले. "आये" म्हणत तो किंचाळत घरात शिरला. त्या आवाजाने लग्माचे पिठातले हात तसेच राहिले. तिने दचकून दाराकडे पाहिले. तेथे सिद्धा उभा होता. इतक्या लवकर आपल्याला सिद्धाला तोंड द्यावे लागेल असे लग्माला वाटले नव्हते. बळेच ती हसून म्हणाली, "काय र, माझा पाडा कुणी मारला?" "वाघानं मारला र." म्हणत ती उठली आणि तिने सिद्धाला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला. पण त्याचा परिणाम उलटा झाला. ओक्साबोक्शी रडत तो तिला बुक्क्या मारू लागला. तिला दूर सारू लागला. पाडा मेला हा जणू काय लग्माचाच अपराध होता. बराच वेळ लग्माने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धा शांत झाला नाही. त्याचा हट्ट वाढत होता. शेवटी लग्माही संतापली. तिने त्याच्या पाठीत 2 बुक्के घातले आणि त्याला ढकलून देत ती म्हणाली, "जा, मर जा. पाडा मेल्याचे दुःख त्यातच मार." यामुळे सिद्धा भडकला आणि तावातावाने रडत घराबाहेर पडला. गोठाणावर असलेल्या वडाच्या झाडाखाली जाऊन तो गुडघ्यात मान घालून बसला. संध्याकाळ झाली तरीही सिद्धा पारावर बसून राहिला होता. लग्माने 1-2 हाका मारल्या, पण त्याने त्याला दाद दिली नव्हती. सिद्धा हट्टाला पेटला होता. जंगलात चरायला गेलेली जनावरे परतली. त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या पोरांनीही सिद्धाला हाका मारल्या, पण त्याने मान वर करून पाहिले सुद्धा नाही. त्याचा राग निवळला होता, तरी आपल्या पायांनी त्याची घरी जाण्याची इच्छा नव्हती. 4 दिवस गावाला गेलेला तेग्या त्याच दिवशी परतला होता. घरी येताच त्याने विचारलं, "काय ग, सिद्धा कुठं हाय?" "मसनात," लग्मा भडकून म्हणली आणि तिने हळूहळू सारी हकीकत सांगितली. "कुठं बसलाय त्यो?" "सकाळ धरणं जाऊन बसलाय त्या गोठाणावर. 4 दिस नव्हतासा तर माझा जीव समजा खाऊन टाकल्यात. कसली खोड लागली कुणास ठाऊक. जीव किचून गेलाय माझा." असं म्हणून पोरं लहानाची मोठी होत्यात वय. "थांब, मीच घेऊन येतो त्याला." असे म्हणून तेग्या बाहेर पडला. गोठाणावर बसलेल्या सिद्धाजवळ तो गेला. सिद्धाने मान वर करून पाहिले. तेग्या दृष्टीस पडताच तो उभा राहिला व म्हणाला, "आज्जा, कवा आला सर?" "आत्ता चालू पोरा, चल." सिद्धा परत भानावर आला व म्हणाला,
मी नाही येत जा, माझा पाडा खाल्ला वाघानं, तेग्या हसून म्हणाला. अरे मग त्यो तुझ्या आईचा गुन्हा आहे, दुसरा पाडा पाळ तू. चल घरला, तुला गंमत सांगायची हाय. सिद्धा उठला. दोघेही घरी आले. लगमाने त्या दोघेही येताना दारातून पाहिले आणि ती परत घरात गेली. घरासमोर तेग्याने पिंजर आणून शेकोटी केली. धक करताच 5-6 जण गोळा झाले. तेग्याजवळ सिद्धा बसला. त्याला राहावले नाही. त्याने विचारलं, कसली र गंमत? तुझ्या पाड्याचीच. सिद्धाचा चेहरा पाड्याच्या आठवणीने परत पडला. त्याने दांडीवरच्या कातड्याकडे खिन्न नजरेने पाहिले. तेग्या सांगू लागला, अरे मी सकाळीच वेयाचा, पण तुझ्या पाड्यापायी रानात थांबलो होतो. भकटायच्या सुमारास मी टेकावर आलो आणि त्याच वेळेला वाघाचं गुरकावणं ऐकलं. तसाच तरारा झाडावर चढलो. भीतीनं जीव निम्मा झाला होता. आणि मग खाली बघितलं तर जंगी वाघ करवंदीच्या जाळीतून येत होता. लई जंगी जनावर. त्याच्या मिश्याच होत्या इतीतभर. डोळे इंगळागत पेटत होते. त्याला बघून माझं धाबच दणाणलं. त्याच वेळेला तुझा पाडा समोरनं आला. त्याला बघताच म्या वळाकलं. जेव्हा का दोघांची नजरानजर झाली तेव्हा तुझा पाडा सुधीक भियाला नाही. त्यानं सरळ खाली मान घालून मुजरा भेटला. खरं? डोळे विस्फारून सिद्धाने विचारले. तर काय, खोटं सांगतोया का काय? वाघानं जेव्हा का तुझ्या पाड्याला बघितलं तेव्हा तो गुरगुरला आणि त्यानं पुढं पाऊल टाकलं. वाघ पुढं येतोय असं बघताच तुझ्या पाड्यानं पहिली धडक मारली. धाडकन आवाज झाला आणि वाघ 4 हातांवर उडून मागं कोलमडला. आणि मग? सिद्धा चुळबुळला. मग काय, वाघ बी चवताळला. त्यानं परत मुजरा घेतला आणि सरळ पाड्यावर उडी घेतली. काय सांगू पोरा, थोडक्यात चुकलं. तुझ्या पाड्याचं नरडं त्याच्या तोंडातच गावलं. सिद्धाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. खाली मान घालून भरल्या आवाजात तो म्हणाला. आणि मग? सिद्धाच्या पाठीवर थोपटत तेग्या म्हणाला. पण पाडा काय असा तसा नव्हता. त्यानं जोरात हुंदड मारली आणि आपली मान सोडवून घेतली. त्याच्या गळ्यातनं रक्ताचा लोंढा वाहत होता. रागानं बेफान त्यानं सरळ वाघाला जोरानं खुशी दिली. वाघ उताना पडला. खरं? अगदी ह्या डोळ्यांनी बघितलं पोरा. जसा काय तो वाघ उताना पडला तशी तुझ्या पाड्यानं आपली गेळ वाघाच्या छातीला लावली आणि मातीत घसा घसा वाघाला लोळवलं. वाघ खच्चून वराडला. त्याचा टाळा पसरला आणि तो भाडकन रंगात वाकला. पण तवर पाड्याचं अवसान सोपलं होतं. त्याचं नरडच फोडलं होतं वाघानं. तुझा पाडा उभ्या उभ्यानंच पडला. वाघ कसाबसा उठला, पण पावलं सुधीक त्यानं टाकले नाहीत. ते बी तसंच पाय झाडीत मेला. वाघ मेला हे म्या बघितलं आणि झाडावरनं उतरलो. तुझा पाडा घेतला आणि गावचा रस्ता धरला. आणि वाघ? त्याला ततच टाकून आलो. सकाळी जाऊया आपण वाघ बघाया. तेग्या गडबडला. क्षणात तो म्हणाला, अरे हट, जेनं तुझ्या पाड्याला मारलं त्याचं तोंड बघायचं? छा, मग वाघ आणाया मला काय जड होतं? पण म्या म्हणलं त्याचं तोंड सुधीक बघायचं नाही. खाऊ दे त्याला कोली गिदाडं. खरं की नाही? खाऊ दे त्याला कोली गिदाडं, सिद्धा त्वेषानं म्हणाला. सारी आजूबाजूची मंडळी गालात हसली. त्याच वेळी लगमा बाहेर आली. तेग्या म्हणाला, चल पोरा, भाकरी खाऊया. आणि ते उठून दोघेही आत गेले.